नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अजिंठा वेरूळ या लेण्यांचा एक विशेष अभ्यास आपण सर्वजण करत असतो. पण तुम्हाला माहित आहे का की या लेण्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये इतर लेण्या सुद्धा आहेत. यामध्ये एक लेणी विशेष म्हणजे कार्ले लेणी, की जी महाराष्ट्रातली एक प्रसिद्ध लेणी आहे आणि ही लोणावळ्याजवळच्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. या लेणीचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये बौद्ध धर्मीयांचं एक प्राचीन विहार आपल्याला यामध्ये बघायला मिळत असतं, की ज्यामध्ये विशेष म्हणजे आपण त्याला चैत्यगृह हे या लेणीचं एक आणखी एक वैशिष्ट्य आपण बघत असतो. दुसरी महत्त्वाची लेणी महाराष्ट्रामध्ये आहे ती म्हणजे भाज्येची लेणी, आणि ही पर्टिक्युलर लेणी आपल्याला लोणावळ्याजवळच बघायला मिळत असते. आणि विशेष या लेणीचं जे महत्त्व आहे किंवा वैशिष्ट्य जे आहे, या बौद्ध धर्मीय स्वरूपासाठी किंवा बौद्ध धर्मीयांसाठी ही एक विशेष लेणी म्हणून आपण बघत असतो. कारण यामध्ये जे काही 22 लेण्यांची रचना जी केलेली आहे, यामध्ये चैत्यगृह सुद्धा बघायला मिळतात, भिक्षूंसाठी काही विहार सुद्धा तयार केलेले आहेत. हे आपल्याला या लेण्यांच्या स्वरूपामध्ये भाज्य लेण्यांमध्ये बघायला मिळतात. तिसरी महत्त्वाची लेणी आहे जी म्हणजे बेडसे लेणी. ही आपल्याला मावळ तालुका पुणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळत असते. आणि या लेणीचा मुख्य उद्देश म्हणजे बौद्ध भिक्षूंना धार्मिक विधीसाठी जागा प्रदान करणं, यासाठी या लेण्यांची निर्मिती केलेली आपण बघतो. यामध्ये सोप्या पद्धतीचं साधं सरळ कोरीव कामाची रचना आपण या ठिकाणी बघतो, परंतु ते फारच आकर्षित स्वरूपाचं आहे. सो या अशा लेण्या आहेत की ज्या अजिंठा वेरूळ सोबतच ज्यांना महाराष्ट्रामध्ये विशेष महत्त्व आहे, ज्यामध्ये भाज्येची लेणी, कार्लेची लेणी आणि बेडसेची लेणी, या लक्षात ठेवा.